मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचं कार्य करणारे मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। तर त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झाला। दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रुजवली। त्यांच्या या कार्याची आठवण आणि जन्मदिवस म्हणून 6 जानेवारी रोजी राज्यात मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। आणि याच दिवसाचे महत्त्व लक्षात घेता आज राज्यभर सर्वत्र मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला। तर आज पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे पालघर मधील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन आज साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार व सकाळ वृत्तपत्राचे माजी संपादक प्रकाश अकोलकर उपस्थित होते। त्याचबरोबर बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे, पालघर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, चिटणीस श्याम आटे, खजिनदार पंकज राऊत, संघाचे सदस्य आणि पत्रकार क्षेत्राची आवड असणाऱ्या व या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरांना माझा एकच सवाल होता, कारण की आतमध्ये सरांनी भरपूर काही बोललेले आहे सर, पण माझा एक पर्सनली क्वेश्चन होता सर, सध्याच्या जगामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकारिता करणे कठीण जात आहे का सर? सर्वच जगात अशी परिस्थिती असेल असं मला वाटत नाही। प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारे आणि निर्भीड पत्रकारिता करणारे खूप लोक आहेत, पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की परवाच्याच महाराष्ट्र टाइम्समध्ये जतीन देसाई यांचा लेख होता की निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या किती लोकांची हत्या झाली आहे। पण कारण पत्रकार हा, मी मगाशीच म्हटलं तसा, पत्रकार हा समाजाचा आरसा वगैरे सोडून द्या, समाजातला तो विरोधी पक्ष असला पाहिजे, तो प्रस्थापितांच्या विरोधी असला पाहिजे आणि खरा जर लोकशाहीवादी नेता असेल, राज्यकर्ता असेल आणि खऱ्या अर्थाने तो लोकशाही राज्यव्यवस्था राबवत असेल तर तो अशा पत्रकारितेला सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक या दृष्टीने बघेल। पण अलीकडे असं झालेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की समाजातच काय, आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा काय हाणामाऱ्या चालू आहेत ते आपण बघतो। कोणालाच विरोधी मतच नको आहे ना, फक्त आपल्याला होयबा माणसं पाहिजेले आहेत, ते होयबा तयार करायचे आहेत का प्रश्न विचारणारे पत्रकार तयार करायचे आहेत हे आपणच ठरवायला पाहिजे। सर, राजकीय नेत्यांमुळे पत्रकार भ्रष्टाचारी होत चाललंय का सर? राजकीय नेत्यांमुळे, कारण की त्यांच्या दबावाखाली येऊन बातमी करणं हे आज म्हणजे राजकीय नेत्यांमुळे पत्रकार भ्रष्टाचारी होत चालले याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही। कारण नरेंद्र पाटील यांनी स्वतः मगाशीच सांगितलं
की त्यांना आलेलं मनसेकडचं पाकिट त्यांनी परत पाठवलं. शेवटी निर्णय पत्रकारांना घ्यायचा आहे ना. पण काय आहे की साधारणपणे 20 वर्षांपूर्वी काही पत्रकार पाकिटं घेऊन बातम्या देतात असं मालकांना कळल्यावरती जेव्हा मालकच त्या धंद्यात उतरले तर त्यामुळे सगळी पत्रकारिता बिघडली, तिथे बिघडली ना. की जेव्हा टाइम्स ऑफ इंडियासारख्या वर्तमानपत्रांनी अनेक कंपन्या, अनेक ॲक्टर्स, अनेक सेलिब्रिटीज यांच्याबरोबर ट्रीटीज केले, करार केले की आम्ही तुमच्या विरुद्ध छापणार नाही आणि तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहायचं. हे काय होतं? हे एका अर्थाने बिन पैशाच्या व्यवहारात विकले गेलेच ना ते लोक. मालकच त्यात उतरल्यावरती तुम्ही पत्रकार घालता काही करू शकत नाही. पण तरी नरेंद्र पाटील यांचं अत्यंत उदाहरण सर्वांनी इथे निदान पालघरमध्ये तरी अंमलात आणा. सर एक लास्ट कारण की सर पत्रकार जो आहे प्रत्येक वेळी एक बातमीचं फॉलो घेऊन रात्रंदिवस एक करतो. जी गंभीर घटना असेल त्या रिलेटेड ते रात्रंदिवस एक करतो. जर प्रत्येक पत्रकाराने जर एक दिवशी बातमीच दिली नाही, बातमीच रिलीज केली नाही तर देशाची परिस्थिती काय असेल सर? म्हणजे बातमी प्रसारित झालीच नाही तर बातमी पत्रकारांनी दिलीच नाही तर काय होईल? देशाची परिस्थिती काय असेल? आज ज्या पद्धतीच्या बातम्या दिल्या जात आहेत ना त्यांच्याकडे म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियावर विशेषतः त्या बघितल्या तर न देणं इष्ट ठरेल मला वाटतं. आज 6 जानेवारी पत्रकार दिवस म्हणून आज ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला. आपल्याबरोबर बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील आहे. सर काय बोलणार पत्रकारांना? तुम्ही आज पत्रकार दिवस आहे त्यानिमित्ताने तुम्ही काय बोलू इच्छिणार? 6 जानेवारी पत्रकार दिनाच्या सर्वप्रथम सर्व पत्रकारांना मी मनापासून शुभेच्छा देतो. माझ्याकडून, माझ्या पक्षाकडून आणि तमाम बोईसर मतदारसंघातील नागरिकांकडून. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आज ह्या व्यवस्थेमध्ये निर्भीडपणे, भक्कमपणे आणि शोध पत्रकारिता या पद्धतीने आज आपण पत्रकार जी मंडळी समाजातला विकास केंद्र म्हणून काम करत आहात याच्याबद्दल मनस्वी आनंद होतो. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजामध्ये ज्या काही घडामोडी घडतात किंवा घडवायला पाहिजेत त्या विकासात्मक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील किंवा सर्व ज्या समाजाला पूरक अशा व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या निर्माण करायच्या असेल अशा गोष्टी करत असताना पत्रकार म्हणून आज पालघर जिल्ह्यातले पत्रकार एक चांगली प्रभावी भूमिका मांडत आहेत आणि त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. आज या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला मला इथे बोलवलं आणि इथे अनेक व्याख्याते त्यांची मी भाषणं ऐकली, खास करून प्रकाश सरांचं, की त्यांनी संवादसुद्धा साधला या नवीन मुलांबरोबर की भविष्यामध्ये शेवटी आपल्याला जर एक व्यक्तिमत्व घडवायचे असतील मग ती पत्रकारितेतली असतील, पण त्याला जर पत्रकारिता काय आहे ही जर समजून सांगितलं, त्याला जाणीव करून दिली तर निश्चितपणाने आपण बघितलं त्यांनी काही प्रश्न आपल्याला उपस्थित केले आणि ते अतिशय समर्पक असे होते. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आज घेतला हा अतिशय स्तुत्य आणि सद्गुणी कार्यक्रम असं त्याला आपण सांगू शकतो. आणि म्हणूनच ही पालघर जिल्ह्यातल्या आपल्या पत्रकारांची खासियत आहे की प्रत्येक वेळेला अतिशय पालघर जिल्हा याचं समृद्ध होण्यासाठी, बळकट होण्यासाठी जी वारंवार भूमिका मांडतात त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ह्या पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगला व्यवस्था निर्माण करता येते. शेवटी लोकप्रतिनिधी आणि पत्रकार ह्या शेवटी 2 बाजू आहेत आणि मी स्वतः असं मानतो की लोकप्रतिनिधींनी पत्रकारापासून लांब राहून चालत नाही किंवा पत्रकारांनी लोकप्रतिनिधीपासून लांब राहून चालणार नाही. शेवटी आपल्याला काही गोष्टी समर्पकपणे मांडाव्या लागतात. कधी कधी जर चुकत असतील ती पण बाजू मांडावी लागते आणि चांगली बाजू असेल तीही मांडावी लागते. मग त्याच्यानेही शेवटी प्रेरणादायक काम आहे. पत्रकारांनी चांगलं काम केलं तर पत्रकारांनी सत्कार केला पाहिजे, गुणगौरव केला पाहिजे. त्यात पण लोकप्रतिनिधी मी तर कुठलाही असेल, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, शेवटी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सद्गुण असतो, चांगला गुण असतो, एक करण्याची भूमिका असते आणि भूमिका घेऊन तो आवरत असतो. सगळ्यांनाच एका याच्यामध्ये मापून आपल्याला चालत नाही किंवा मोजूनही चालत नाही. प्रकाश सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, काही आक्षेपार्ह काही प्रश्न विचारले त्यांना, पण त्यांनी समर्पक उत्तर दिलं. नाण्याच्या शेवटी 2 बाजू असतात. तशा लोकप्रतिनिधीच्या पण अनेक बाजू असतात. कधी कधी त्यांना
समाजाच्या आजच्या परिस्थितीनुसार जे आपण मीडिया बघतो, सोशल मीडिया, अतिशय अंगावर लोक येतात किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं एखादं वास्तव हे कदाचित माहीत नसतं, पण कोणाला सांगण्यावरून ते भूमिका मांडत असतात. परंतु शेवटी लोकप्रतिनिधी काम करत असताना कायदेशीर बाजू आहेत, जी काही धोरणं आखून दिली आहेत शासनाने, त्यातला बांधील राहूनच काम करावे लागतात. काही गोष्टी आमच्यासमोर अशा असतात का त्या डायरेक्ट आम्हाला करायची जरी इच्छा असली तरी त्या होऊ शकत नाही, मग त्याचा दोष बसतो. अशा वेळेला पत्रकारांना एक विनंती करेन का ती बाजू पण आपण मांडावी आणि खरोखर असे कार्यक्रम होणे ही आजच्या काळाची गरज आहे. परिस्थिती ज्या पद्धतीनं आज चाललेली आहे त्याच्यामध्ये निर्भयपणा या पत्रकारांच्या माध्यमातून पेपरवर आणणं आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांपुढे नेणं ही खूप गरज आहे. आणि म्हणून आजचा जो दिवस आहे हा पत्रकारांच्या हक्काचा, स्वाभिमानाचा, आनंदाचा, अधिकार दिवस आहे. त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.